म्हणजे राजकारण सगळेच करतात, सगळे पक्ष सत्तेच्या खेळासाठीच आहेत. पण त्या खेळातली जी काही व्हल्गॅरिटी आहे ती सगळी व्हल्गॅरिटी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने लोकांच्या नजरेस आणली. अजित पवारांना मुळामध्ये काही वैचारिक बांधिलकी आहे याच्याबद्दलच मला शंका आहे. आणि त्यांच्या पक्षामध्ये ज्याला कुणाला शिक्षणाचं कळत असेल असा माणूस त्या पक्षात आहे याच्याबद्दलच मला मुळात शंका आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हा संघर्षाचा मुद्दा नाही, हा गैरलागू मुद्दा आहे. तर जुलै ऑगस्ट मध्ये इंग्रजीमधनं लिहिलेल्या दुकानांच्या पाट्यांना डांबर फासण्याचा सर्वपक्षीय कार्यक्रम सुरू होईल. हे सगळे आणीपाणीवाले लोक आहेत, यांच्याबरोबर आमच्या मुलांना सोडून कसं चालेल असं म्हणून मग लोक एसएससी बोर्डाच्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना पाठवायला लागले. त्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आणि ते म्हणाले की हे हिंदुत्वाचं भूत आम्हीच महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवलेलं आहे. मला वाटतं की या संपूर्ण निवडणुकीमधला तो एक प्रामाणिकपणाचा क्षण आहे. काँग्रेसवाले तुमच्या घरातल्या वस्तू अमुक एक प्रकारच्या काढून नेतील, या प्रकारचा प्रचार जो आहे हा इतका भुरटा प्रचार आहे. आणि त्यांना असं वाटलं की ऑक्टोबरची निवडणूक आपल्याला जड जाणार आहे, तर महाराष्ट्रातल्या निवडणुका सुद्धा ते अनेक टप्प्यामध्ये घेतील. अशा वेळेला संभाजीनगरला ते काय बोलतील? नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. खरं तर खूप दिवसांनी भेटतोय आपण. तुम्हाला माहिती आहे माझ्यावरच्या जबाबदाऱ्या सध्या थोड्या बदलल्यात, वाढल्यात, त्यामुळे तारेवरची कसरत आहे. पण तुमचा सपोर्ट आहे त्यामुळे खूप धन्यवाद. आणि अर्थात या सगळ्या काळामध्ये बातम्यांवर तर नक्की लक्ष होतं, पण त्याचं डिटेल ॲनालिसिस तुमच्यापर्यंत 1-2 आठवड्यांमध्ये मागच्या पोहोचवता आलं नाही आहे. पण आय मेक शुअर की आपण जास्तीत जास्त व्हिडिओ पुन्हा एकदा या चॅनलवर टाकू. पण तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा. आणि आता आजच्या विषयाबद्दल तर तुम्हाला माहिती आहे की 1 तारखेला लोकसभेच्या मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. 4 तारखेला निकाल आहे. म्हणजे आता आठवडाभरापेक्षा पण कमी काळ राहिला जेव्हा देशाचं मत काय आहे हे कळणार आहे. पण इकडे महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी चर्चा सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीची. लोकसभेच्या 48 जागांच्या वाटपामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काय काय घडलं ते महाराष्ट्रानं पाहिलंच. आता जेव्हा 288 जागा आहेत विधानसभेच्या महाराष्ट्रात, त्यावेळेला खास करून महायुतीमध्ये काय ॲडजस्टमेंट होणार आहे याच्या भरपूर बातम्या यायला सुरुवात झाल्यात. लोकसभेसाठी अजित पवार गटाला भाजपनं दिल्या होत्या 4 जागा. आता विधानसभेला मात्र 80-90 जागा तरी मिळाव्यात अशी अजित पवार गटाची मागणी आहे. त्यासोबतच शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश करू नये ही पण मागणी आहे. तिकडे राज ठाकरे विधान परिषदेच्या रिंगणामध्ये उतरलेत. म्हणजे इन शॉर्ट महाराष्ट्रात ऑलरेडी विधानसभा निवडणुकांचे वारे व्हायला सुरुवात झालेली आहे. आता अगदी पुढच्या आठवड्यापासून मराठी माणसाच्या नशिबी कोणता राजकीय खेळ रंगणार आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे म्हणजे पॉलिटिकल सायन्स विभागाचे प्रमुख डॉक्टर दीपक पवार. सर, तुमचं खूप स्वागत. कसे आहात तुम्ही? धन्यवाद, मी मजेत आहे हर्षदा. सर, पहिला प्रश्न हाच आहे की काय तुम्हाला म्हणजे विधानसभेचे वारे व्हायला सुरुवात झालेत, हे गणित नेमकं कसं असेल असं तुम्हाला वाटतं? कारण एकीकडे पाहायला गेलं तर अजित पवार गटाची मागणी आहे वेगवेगळी, राज ठाकरे तिकडे विधान परिषदेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. तर तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? हर्षदा, विधानसभेची जी काही तयारी चालू आहे किंवा ज्या पद्धतीने ही सगळी मंडळी विधानसभेसाठी विचार करतायत त्या सगळ्याचा विचार हा लोकसभेच्या एकूण रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आपण घेतला पाहिजे. आणि लोकसभेमध्ये जे काही झालं म्हणजे ज्याचा तू आता उल्लेख केलास की अजित पवारांच्या गटाला 4च जागा मिळाल्या, शिंदेच्या गटाला 13-14 जागा मिळाल्या, पण त्यासाठी त्यांना अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत भांडावं लागलं. आणि भारतीय जनता पक्षाने अनेक ठिकाणी सर्व्हेची कारणं देत महायुतीमधले आपल्या घटक पक्षांचे उमेदवार बदलले, त्यांचे मतदारसंघ बदलले, जे जे शक्य होतं ते गिमिक महायुतीने करून पाहिलं. याचं कारण त्यांच्या मनामध्ये ही निवडणूक एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांची नसून नरेंद्र मोदींना 400च्या पार लोकसभेतल्या जागा कशा मिळतील हे जे त्यांनी एक मेटा नॅरेटिव्ह तयार केलेलं आहे, त्या मेटा नॅरेटिव्हच्या पूर्ततेसाठी म्हणून ही सगळी निवडणूक त्यांनी लढवली. आता जे काही लोकांनी म्हटलेलं आहे मतपत्रिकेमधनं ते 4 तारखेला जेव्हा निवडणुकीचा निकाल लोकांच्या समोर येईल त्यावेळेला आपल्याला कळणार आहे. आणि त्यावेळेला ही कळेल की 2022 ते 2024च्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शीर्षस्थ नेतृत्वाने ज्या पद्धतीने महाराष्ट्रातले 2 प्रादेशिक पक्ष फोडले, त्यांची चिन्ह काढून घेतली निवडणूक आयोगाला शरणागत करून, आणि त्या पक्षातली माणसं इतरत्र नेऊन ते दोनही पक्ष ज्या पद्धतीनं ताब्यात घेतले, हा सगळा जो खेळ आहे
त्यातली जी बिभत्सता आहे ती मराठी माणसाने स्वीकारली आहे का नाही, याचा निकाल या 4 तारखेला आपल्याला दिसेल. त्यामुळे ज्याचा तो उल्लेख केला, छगन भुजबळांनी असं म्हटलं की लोकसभेच्या वेळेला आपण फार काही घासून सगळ्या गोष्टी घेतल्या नाहीत, तर आता मात्र 80-90 जागा तुम्ही मागाच. तर 80-90 जागा त्यांना हव्या आहे, 80-90 जागा शिंदेच्या गटाला हव्या असतील, असं असेल तर ज्यांना मागच्या वेळेला 100 पेक्षा जास्त जागा होत्या त्या भारतीय जनता पक्षाला मग 100च्या आतच लढावं लागणार आहे का? आणि अशा परिस्थिती मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो एक तथाकथित बिनशर्त पाठिंबा लोकसभेमध्ये त्यांना मिळाला होता, त्या पाठिंब्याचं काय होणार आहे, हा मला वाटतं महायुतीच्या दृष्टीने अत्यंत कळीचा प्रश्न आहे. म्हणजे राजकारण सगळेच करतात, सगळे पक्ष सत्तेच्या खेळासाठीच आहेत, पण त्या खेळातली जी काही व्हल्गॅरिटी आहे ती सगळी व्हल्गॅरिटी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने लोकांच्या नजरेस आणली, तिला अधिमान्यता मिळवून दिली. संसदेच्या पातळीवर, न्यायालयांच्या पातळीवर, निवडणूक आयोगाच्या पातळीवर, जनमानसाच्या पातळीवर त्याला अधिमान्यता मिळते आहे की नाही, हे 4 जूनला कळेल आणि त्यातनं मग विधानसभेचा खरा खेळ सुरू होईल असं मला वाटतं. सर, आयडिओलॉजीच्या दृष्टीने जरी पाहिलं तरी ती क्लॅश लोकसभेच्या वेळेस झाली नव्हती. म्हणजे अजित पवारांनी सांगितलं होतं की महायुतीचा धर्म पाळा, पण आता अजित पवार गट म्हणतात की मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमात नको. हे कॉन्ट्राडिक्शन तुम्ही राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून कसं बघता? एक आहे की भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार यांचं राजकारण करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये हुल दाखवण्याचं राजकारण हा एक भाग आहे आणि प्रत्यक्षात करायचं राजकारण हे दुसरं आहे. त्यामुळे त्यांनी जो राज्य अभ्यासक्रम आराखडा आणलाय आणि ज्याच्यामध्ये मनाचे श्लोक आणि मनुस्मृती याचा समावेश करावा असं त्यांनी म्हटलंय. दुसऱ्या दिवशी शिक्षण मंत्र्यांनी असं म्हटलं की आम्हाला विश्वासात न घेताच आराखडा जाहीर झालेला आहे. तर मनुस्मृतीच्या बद्दल भारतीय जनता पक्षाची आणि संघ परिवाराची काय मतं आहेत हे जग जाहीर आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल त्यांनी काही वेगळं समर्थन देण्याची गरज नाही. राहिला प्रश्न अजित पवारांचा. अजित पवारांना मुळामध्ये काही वैचारिक बांधिलकी आहे याच्याबद्दलच मला शंका आहे. त्यामुळे त्यांना आता मनुस्मृती नको असं वाटतं, याचं कारण त्यांच्या कोर क्लायंटेलमध्ये जो मराठा आहे, जो काही प्रमाणामध्ये ओबीसी मतदारसंघ आहे आणि जो उरला सुरला दलितांचा आणि मुस्लिमांचा वर्ग आहे, या माणसांच्या भावना दुखावू नये हे अजित पवारांचं एक नॅरेटिव्ह आहे. पण प्रत्यक्षामध्ये अजित पवारांच्या पक्षाने आणि त्यांच्या पक्षामध्ये ज्याला कुणाला शिक्षणाचं कळत असेल असा माणूस त्या पक्षात आहे याच्याबद्दलच मला मुळात शंका आहे. पण समजा आहे असं आपण गृहीत धरलं तर त्यांच्यातल्या कुणी हा आराखडा पाहिला असेल, त्या आराखड्याबद्दल काही मत मांडलेलं असेल आणि ते मत जनमानसापुढे जाऊन त्यावर चर्चा व्हावी असा ते विचार करत असतील असं मला वाटत नाही. एक महत्वाची गोष्ट हर्षदा, त्यांच्या जाहीरनाम्याबद्दलची मी तुला, लोकसभेला त्यांच्या पक्षानं जाहीरनामा केला त्या जाहीरनाम्यातली सांगतो. त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताला सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी जागा मिळावी, हा त्यांच्या जाहीरनाम्याचा भाग आहे. म्हणजे जो पक्ष महाराष्ट्रामध्ये 4 जागा लढवतो, जो महाराष्ट्रातल्या 4 मतदारसंघांचा पक्ष आहे, महाराष्ट्रात सुद्धा ज्याची दखल पुरेशा पद्धतीनं माणसं घेत नाहीत, त्या पक्षाला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं काहीतरी एक मत असावं असं वाटतं आणि ते मत असेल तर लोक दखल घेतील असं वाटतं. याचा अर्थ यांचा जाहीरनामा लिहिणाऱ्या माणसांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तो वास्तवाशी तिथं जसा संबंध नाही तसा इथे मनुस्मृतीच्या बद्दलच्या मुद्द्याच्या संबंधातही नाही. उद्या तुझ्या लक्षात येईल की छगन भुजबळ आहे, धनंजय मुंडे आहे किंवा अगदी अमोल मिटकरींसारखे जे बोलके वीर त्या पक्षामध्ये आहेत, स्त्रियांच्या वतीनं नेहमी झेंडा घेऊन फिरणाऱ्या रुपाली चाकणकर आहेत. येत्या 8-15 दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाशी जर ह्यांचं बिनसलं, थोडंफार काही मतभेद झाले, तर मनुस्मृतीचे मुद्दे वेगवेगळ्या टेलिव्हिजन चॅनलच्या नुरा कुस्त्यांमध्ये हे सगळे लोक घेऊन जातील. पण ते सगळं अमुक मतदारसंघातली जागा आपल्या पक्षाला मिळणार का नाही एवढ्या पुरतं आहे. या पलीकडे अजित पवारांना किंवा एकनाथ शिंदेच्या गुवाहाटी सेनेला कोणत्याही प्रकारची वैचारिक बांधिलकी आहे असं मला वाटत नाही. सर, आता विधानसभेसाठी मराठी या मुद्द्याला किती जण घेरणार आहेत? म्हणजे शिवसेनेतला स्प्लिट बघता एकनाथ शिंदे आहेत, उद्धव ठाकरे गट आहे, भाजप आहे, मनसे आहे, तर म्हणजे मराठी या मुद्द्याला काय काय कसं कसं घेरलं जाणार आहे आणि मराठी माणसांनी अशा वेळेला काय विचार केला पाहिजे?
मराठीचा जो मुद्दा आहे तो निवडणुकीच्या पुरता राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये येणारा मुद्दा. तर तू लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या पक्षांचं जर पाहिलंस तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशा प्रकारची मागणी सगळ्या राजकीय पक्षांनी केली आहे. याचं साधं कारण असं आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला मुळामध्ये अशा प्रकारचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे काय होणार आहे याच्याबद्दलची स्पष्टता नाही. आतापर्यंत भारत सरकारने 6 भाषांना अभिजाततेचा दर्जा दिलेला आहे आणि तो दर्जा मिळाल्यानंतर काहीशे कोटी रुपये त्या भाषेच्या विकासासाठी मिळतात अशा प्रकारची अफवा आपल्याकडे रंगनाथ पठारेंच्या समितीने तयार केलेली आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा एखाद्या भाषेला अशा प्रकारचा दर्जा मिळतो त्यावेळेला त्या भाषेचे एक इन्क्युबेशन सेंटर म्हैसूरच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस मध्ये तयार होतं आणि त्यानंतर काही काळाने त्या भाषेच्या विकासाचे उपक्रम त्या त्या राज्यामध्ये उभे राहावेत अशी अपेक्षा असते. महाराष्ट्रामध्ये अगदी असं धर की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी सुद्धा 3 ते 4 विद्यापीठांमध्ये काही अध्यासनं होतील, 4-2 लोकांना प्रोजेक्टच्या ग्रांट मिळतील, मराठीच्या प्राचीनत्वाचा अभ्यास होईल, पण त्यामुळे आजच्या मराठीच्या पुढच्या कोणत्याही प्रश्नांची तळ टाकणार नाही. आता मी ज्या मराठी अभ्यास केंद्राचं काम करतो आमची अगदी सुरुवातीपासूनची भूमिका आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हा संघर्षाचा मुद्दा नाही, हा गैरलागू मुद्दा आहे. आत्ताचा महत्वाचा मुद्दा मराठी शाळांचं काय होणार हा आहे. आत्ताचा महत्वाचा मुद्दा उच्च शिक्षणामध्ये मराठी असणार का आणि असल्यावर त्या मुलांना रोजगार मिळणार का हा आहे. आत्ताचा संघर्षाचा मुद्दा न्याय व्यवहाराचं मराठीकरण होणार का, आयसीटी मध्ये म्हणजे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये इंटरनेटवर सगळीकडे मराठी इंग्रजी इतक्या सहजगत्या वापरता येणार का आणि त्यातनं रोजगाराच्या शक्यता निर्माण होणार का हा आहे. पण मराठी माणसांचा एकूण स्वभाव हा इतिहासामध्ये रमणं, स्मरण रंजन असणं, गतकातर असणं आणि आपला जो काही प्रचंड मोठा 350, 700, 2000 वर्षांचा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये जाऊन झोपी जाणं हा स्वभाव आहे. आम्हाला असं वाटतं म्हणजे मला व्यक्तिशः कार्यकर्ता अभ्यासक म्हणून वाटतं की आपण पुढे पाहिलं पाहिजे. ज्ञानेश्वरांची आणि तुकारामाची मराठी आहे म्हणून मराठी जगणार नाही. ज्या पद्धतीनं जर्मनीने, फ्रेंचने, जपानने, चीनने, अमेरिकेने आपापल्या भाषा त्या देशातल्या एंट्रीशी जोडलेल्या आहेत, आपापल्या भाषा लोकांच्या पोटाशी जोडलेल्या आहेत. भाषा पोटाशी जोडल्याशिवाय पुढे जाणार नाही. आणि सगळे राजकीय पक्ष जर तू पाहिलंस तर आपल्याकडे राजकीय पक्षांचं वैचारिक दारिद्र्य एवढं मोठं आहे की या कळीच्या प्रश्नांपर्यंत आपले राजकीय पक्ष येतच नाहीत. आता ते कुठे जातात तर दुकानांच्या पाट्या मराठी झाल्या पाहिजे. आता दुकानांच्या ज्या पाट्या मराठी आहेत, आता तुला दिसेल की ऑक्टोबरला निवडणुका आहेत तर जुलै ऑगस्ट मध्ये इंग्रजीमधनं लिहिलेल्या दुकानांच्या पाट्यांना डांबर फासण्याचा सर्वपक्षीय कार्यक्रम सुरू होईल. आधी शिवसेना ते करायची, मग मनसे ते करायची, आता सगळेच लोक ते करतात. पण दुकानांच्या पाट्या आता मराठीमध्ये नाहीये, त्या देवनागरी लिपीमध्ये आहे. म्हणजे मराठीमधली पाटी जर तुम्हाला हवी असेल तर तेवढी तुमची परिभाषा समृद्ध करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात याचं काहीही उत्तर आपल्या राजकीय पक्षांकडे नाही. कोणत्याही राजकीय पक्षातल्या नेत्याची मुलं मराठी माध्यमात जात नाही. हर्षदा तुला काहीतरी म्हणायचंय का? हो, मला विचारायचं सर की हा जो संघर्ष आहे की नोकऱ्यांचा संघर्ष जसं आता तुम्ही म्हणलात किंवा अस्तित्वाचाही, तर तो एक क्लास डिफरन्स आता दिसायला लागलाय खूप जास्त प्रमाणात की श्रीमंत जास्त होत आहेत, गरीब तिथेच राहिलेत. तर हा जो क्लास डिफरन्स आहे, हा जो स्ट्रगल आहे, तिथे कुठेतरी जातीय अभिमान वाढवून तो जो क्लास डिफरन्स आहे तो कुठेतरी झाकला जातोय का? एक असं आहे बघ की भाषेचा प्रश्न हा एका पातळीवर जातीचा पण प्रश्न. म्हणजे आपल्याकडे लोक भाषेच्या प्रश्नाला जातीय पदर आहे असं मानत नाही. म्हणजे जोपर्यंत मराठी शाळांमध्ये येणारा एक शिकणारा वर्ग हा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय होता तोपर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माध्यमामध्ये मुलं जात होती. पण नंतर एक टप्पा असा आला की बहुजन समाजातली मुलं त्या शाळांमध्ये यायला लागली आणि बहुजन समाजातला शिक्षक पण त्या शाळेमध्ये नोकरी करायला लागला आणि मग उच्चवर्णीयांच्या बोलण्यामध्ये
म्हणजे हिनवण्याच्या पद्धतीने हे सगळे आणीपाणीवाले लोक आहेत, यांच्याबरोबर आमच्या मुलांना सोडून कसं चालेल असं म्हणून मग लोक एसएससी बोर्डाच्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना पाठवायला लागले, मग सीबीएसई मध्ये पाठवायला लागले, आयसीएसईत पाठवायला लागले, आणि आता मग ते आयजीसीएसई आणि आयबी बोर्डात पाठवायला लागले. एकीकडे हा प्रॉब्लेम आहे, आणि दुसरीकडे गरिबांना, बहुजन समाजातल्या लोकांना, समाजातल्या तळच्या घटकांना असं वाटतंय की जेव्हा आम्हाला संस्कृत शिकायचं होतं तेव्हा तुम्ही आम्हाला संस्कृत शिकू दिलं नाही, आता आम्हाला इंग्रजी शिकायचं आहे तर तुम्ही आम्हाला मराठीवर प्रेम करा असं सांगता. म्हणजे ज्ञानाच्या भाषेपासून तुम्ही आम्हाला कायम दूर ठेवता. त्यामुळे भाषेच्या संघर्षाला एक वर्गीय पदर असा आहे की आज इंग्रजी ही समाजातल्या सर्व घटकांमधल्या आर्थिकदृष्ट्या सबल किंवा सबल होऊ इच्छिणाऱ्या लोकांची ऍस्पिरेशनची, आकांक्षेची भाषा आहे. आणि मराठी ही ज्यांच्याकडे संसाधनं नाहीये, ज्यांना संसाधनं उपलब्ध होणार नाहीत, जी सरकारच्या मर्जीवर, दयेवर, कृपेवर अवलंबून असलेले समाजाचे घटक आहेत, मग ते समाजाच्या कोणत्याही थरातले असतील, मग ते आदिवासी असतील, ते गावातल्या दलितांच्या वस्तीमधले असतील किंवा शहरातल्या झोपडपट्ट्यांमधले असतील, यांची ती भाषा आहे. त्यामुळे या मराठीबद्दलचा आग्रह धरताना लोकांना आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की मराठीचा आग्रह हा त्यांना आर्थिकदृष्ट्या दुबळं ठेवण्याचा आग्रह नाहीये. कारण जर तो आर्थिकदृष्ट्या दुबळं ठेवण्याचा आग्रह आहे, हे नॅरेटिव्ह किंवा हे कथन जर लोकांना जाणवलं, पटलं, त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला, तर मराठीचं भवितव्य आहे त्याच्यापेक्षा जास्त लवकर धोक्यात येईल. आणि म्हणून मोकळेपणाने आपण भाषेच्या प्रश्नाबद्दल बोलताना जातीच्या प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे, आणि जातीच्या प्रश्नाबद्दल बोलताना भाषेच्या प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे. त्याबद्दल दडवून, लपवून, गोष्टी शुगर कोट करून आपण प्रश्न सोडवणार नाही, आपण प्रश्न अधिक गंभीर करणार आहोत. सर, आता महाराष्ट्रातला विचार केला तर हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह भाजपनं लोकसभेसाठी राबवलं, पण आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व आणि मराठी याची सांगड कशी घालता येणार आहे? एक म्हणजे मुंबईमध्ये इंडिया आघाडीची जेव्हा सभा झाली, त्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आणि ते म्हणाले की हे हिंदुत्वाचं भूत आम्हीच महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवलेलं आहे. मला वाटतं की या संपूर्ण निवडणुकीमधला तो एक प्रामाणिकपणाचा क्षण आहे. उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी, बाळासाहेब ठाकरेंनी हे संघ विचाराच्या हिंदुत्वाचं भूत महाराष्ट्राच्या डोक्यावर 85 साली आणून बसवलं आणि मराठी जनाला हिंदू जनापर्यंत नेलं. मग त्याच्यातनं बाबरी मशीद पाडणं झालं, मुंबईतल्या दंगली झाल्या, त्यातनं आलेली 95ची सत्ता झाली. हे सगळं 95 सालच्या युती सरकारपासून 2019 सालच्या युती सरकारपर्यंतचा प्रवास जर तू पाहिलास तर शिवसेना हा तथाकथित मोठा भाऊ 95 साली होता, तो आता छोटा भाऊ म्हणून पण आपल्याला नको आहे, या निष्कर्षापर्यंत भारतीय जनता पक्ष आलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व हे कसं आहे, तर भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व हे नरभक्षी स्वरूपाचं हिंदुत्व आहे, पक्षभक्षी स्वरूपाचं हिंदुत्व आहे. ते आपले जे सहकारी आहेत त्यांना पहिल्यांदा संपवतं. त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने उद्धव ठाकरेंच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी 2019 साली एक वेगळं पाऊल उचललं. आता असं आहे की उद्धव ठाकरेंना निवड करायची आहे की त्यांना सतत ही हिंदुत्वाची, तुम्ही मर्द आहात का, मी कोथळा बाहेर काढीन, ही जी तथाकथित मध्ययुगीन परिभाषा आहे ती घेऊन 21व्या शतकातल्या माणसांकडे जायचं आहे का, त्यांना मराठीच्या त्यांच्या मूळ मुद्द्याकडे आणि जे बिगर वैदिक अशा प्रकारचं हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितलं, जे मूर्तीभंजक आहे, जे पाखंड मोडून काढणार आहे आणि जे हिंदुत्व शाहू महाराजांच्या राजकारणाला सुद्धा जवळ असणारं हिंदुत्व होतं, या प्रकारच्या हिंदुत्वाची नव्या मराठीच्या राजकारणाशी सांगड घालता येणं शक्य आहे. पण तशी सांगड घालण्यासाठी शिवसेनेमध्ये या दोनही प्रकारच्या विचारधारांचा मेळ घालू शकणाऱ्या माणसांसाठी जागा आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. मला असं दिसतं की शिवसेनेला आतापर्यंत सुद्धा वाटतंय, म्हणजे उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या सहकार्यांना, की सहानुभूतीवर आपलं चालतं आहे.
सहानुभूतीवर एका मर्यादेपलीकडे तुमचं यासाठी चालणार नाही, कारण तुमचा जो शत्रू आहे तो प्रचंड पैसे ओतणार आहे. तुमचा तुमचा शत्रू हा प्रत्येक निवडणूक यादीतल्या प्रत्येक पानासाठी एक एक प्रतिनिधी नेमून गावागावात घराघरामध्ये शिरणारा राजकीय शत्रू आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जर हिंदुत्वाच्या राजकारणाची नवीन काही चौकट स्वीकारता आली तर ती स्वीकारणं आवश्यक आहे. आणि मराठीचं जे राजकारण आहे यानंतर शिक्षण, रोजगार आणि ज्ञान याच्या आधारे जर मराठीचं राजकारण केलं नाही तर मराठीचं राजकारण हे केवळ फेसबुकच्या पोस्टिंग पुरतं मर्यादित राहणार आहे. हे चळवळ करणाऱ्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे, राजकारण करणाऱ्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण जसं सामाजिक समतेच्या राजकारणाचा फुगा आता फुटलाय, कारण सगळे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात आणि लोकांना लक्षात आलं की ह्यांच्यापैकी कोणाचाच त्याच्यावर विश्वास नाहीये. तेच मराठीच्या राजकारणाला पण लागू आहे. म्हणजे मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि शेतकऱ्याने जीन्स घातली पाहिजे असं 2006 साली शिवाजी पार्कवरनं म्हणणारे राज ठाकरे 2023 मध्ये म्हणतात की मशिदीमधनं येणारा भोंग्याचा आवाज कमी करा, नाहीतर आम्ही हनुमान चालिसा म्हणू. हे एवढंच 180 डिग्री मध्ये झालेलं परिवर्तन आहे. त्यामुळे मराठीवाद्यांवर कोणत्याही पक्षातल्या महाराष्ट्रातल्या मराठी समाजाचा विश्वास नाही. तो विश्वास निर्माण करणारं मराठीकरण उभं राहील का, हा या निवडणुकीच्या निमित्ताने नवा प्रश्न निर्माण होईल असं मला वाटतं. सर, आता महाराष्ट्रामध्ये मराठी मुस्लिम काय विचार करतायत सध्या? कारण ज्या पद्धतीनं लोकसभेसाठी पंतप्रधानांचा प्रचार झाला, जे शब्द वापरले गेले, मला भारतातल्याच मुस्लिमांविषयी खरं तर विचारायचं आहे, पण खास करून महाराष्ट्रातले मराठी मुस्लिम, काय भावना आहे त्यांच्या मनात? एक तू बघ की पंतप्रधानांची जी भाषणं आहेत ती ज्याला आपण इंग्रजीमध्ये अनबिकमिंग ऑफ अ पर्टिक्युलर ऑफिस असं म्हणतो, एखाद्या पदाची जी प्रतिष्ठा आहे, पदाची जी गरिमा आहे, तिला धरून एखाद्या माणसाने ते बोललं पाहिजे. आणि पंतप्रधानांबद्दल सुद्धा ते कोणत्याही पक्षाचे असले आणि त्यांच्याबद्दल वैयक्तिक आदर नसला तरी तो त्या पदाबद्दलचा जो आदर असतो तो आदर इतरांनी दाखवला पाहिजे. तर पंतप्रधान जर असं म्हणाले की काँग्रेसवाले तुमचं मंगळसूत्र काढून नेतील, काँग्रेसवाले तुमच्या घरातल्या 2 म्हशी असतील तर 1 म्हैस काढून नेतील, काँग्रेसवाले तुमच्या घरातल्या वस्तू अमुक एक प्रकारच्या काढून नेतील, या प्रकारचा प्रचार जो आहे हा इतका भुरटा प्रचार आहे. असा प्रचार करणारे पंतप्रधान एका मुलाखतीमध्ये, म्हणजे त्यांच्या आवडीचा जो गोदी मीडिया आहे आणि जे केवळ भक्तिभावाने त्यांच्या मुलाखती ऐकतात आणि भक्तिभावानेच आंबा चोखून खाणार का कापून खाणार या दर्जाचे प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांमध्ये पंतप्रधान म्हणतात की मी जर हिंदू मुस्लिम करायला लागलो तर मी सार्वजनिक जीवनातून दूर जाईल. म्हणजे आयदर पंतप्रधानांना आपण काल काय बोललो ते आठवत नाहीये, किंवा हे त्यांचं डिझाईन आहे, ते वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं बोलताय आणि त्यांना हे सगळं खपून जाईल असं वाटतंय. तू महाराष्ट्रातल्या मुसलमानांचा जर विचार केलास तर महाराष्ट्रातला मुसलमान हा हमीद दलवाईंना एक वर्ग त्यातला मानणारा मुसलमान आहे. महाराष्ट्रातला मुसलमान हा मुस्लिम सत्यशोधक समाजासाठी काम करणारा, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन चालवणारा, अशा प्रकारचा मराठी समाज आहे. मोठ्या प्रमाणात इथला जो मराठी समाज आहे तो फखरुद्दीन बेंगलूर पासून शमसुद्दीन तांबोळींपर्यंत मराठी सार्वजनिक सांस्कृतिक अवकाशामध्ये काम करणारा मराठी मुसलमान आहे. या सगळ्या मुसलमानांना तुम्ही जाणीवपूर्वक ओवेसीच्या आणि वहाबींच्या राजकारणाच्या चौकटीमध्ये ढकलून देत आहेत. म्हणजे आतापर्यंत जसं वसईच्या चर्चमध्ये मराठीतनं प्रार्थना व्हायच्या तसं महाराष्ट्रातल्या मशिदींमध्ये मराठीतनं बोललं जात होतं. पण 92-93च्या दंगलीनंतर उत्तरेकडनं ही सगळी जमाते इस्लामीला मानणारी आणि वहाबी पंथीय, देवबंदी पंथीय हे जे सगळे नवे मौलवी आले, त्या मौलवींनी फारसी आणि अरेबिकचा या मशिदींमध्ये प्रचार करायला सुरुवात केली. या सगळ्या मुसलमानांना त्यांच्या ताटात कोणी ढकललेलं आहे तर आपल्या राज्यामधल्या हिंदू राजकारणी मंडळींनी ढकललेला आहे. हा जो महाराष्ट्रातला इतर हिंदूंच्या सारखाच काही प्रमाणात पुरोगामी असणारा पण काही प्रमाणात स्खलनशीलही असणारा जो मुसलमान आहे, त्या मुसलमानाला महाराष्ट्रामध्ये आत्मविश्वास वाटेल
अशा प्रकारचं राजकारण देण्याची जबाबदारी सगळ्या राजकीय पक्षांची आहे. आणि पंतप्रधानांनी जे दिल्लीत केलंय, पंतप्रधानांनी देशभरातल्या सभांमध्ये जे केलंय, आता तू पाहिलंस तर महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांनी निवडणुकीचे 5 टप्पे घेतले. गुजरातमध्ये जे छोटं राज्य आहे तिथे 2 टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या. जर त्यांना असं लक्षात आलं, समजा असं धरू की 2024च्या निवडणुकीत ते सत्तेवर आले, काठावरच्या बहुमताने का होईना, आणि त्यांना असं वाटलं की ऑक्टोबरची निवडणूक आपल्याला जड जाणार आहे, तर महाराष्ट्रातल्या निवडणुका सुद्धा ते अनेक टप्प्यामध्ये घेतील. अशा वेळेला संभाजीनगरला ते काय बोलतील, सोलापुरात ते काय बोलतील, दक्षिण मुंबईतल्या सभेमध्ये ते काय बोलतील, समजा मुंबऱ्यामध्ये त्यांनी सभा घेतली तर ते काय बोलतील, आणि पुण्यातल्या पेठांमध्ये त्यांनी सभा घेतली तर ते काय बोलतील. म्हणजे पंतप्रधानांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे, आणि त्यांच्या सुरात सूर मिसळणाऱ्या लोकांनी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की माणसं दैनंदिन पातळीवर जगू इच्छितात. आणि महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मुसलमानांची स्थिती जर तुम्ही सच्चर आयोगाचा अहवाल पाहिला तर हिंदूंमधल्या दलितांपेक्षा वाईट आहे. आणि मग जर तुम्ही असं नॅरेटिव्ह तयार करत राहिलात की हे 4 बायका करतात, यांना 25 मुलं होतात, आणि ह्यांच्या मुलांच्यासाठीच म्हणजे असं एक काहीतरी तयार होणार आहे की पुढच्या 50 वर्षामध्ये या देशाचा पंतप्रधान, देशाचे राष्ट्रपती मुसलमान होणार आहेत. हे सगळं व्हॉट्सअप विद्यापीठातनं लोकांच्या घराघरात हे विष तुम्ही पेरताय. हे विष संपूर्ण मराठी समाजाला, संपूर्ण भारतीय समाजाला घेऊन उलटणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राबद्दल ज्यांना काळजी आहे त्यांनी महाराष्ट्र धर्माचा विचार करताना मराठी मुसलमान, मराठी ख्रिश्चन, मराठी बोलणारा बौद्ध समाज या सगळ्यांचा व्यापक मराठीच्या चौकटीत विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी शिवसेना, मनसेची जी मराठीची चौकट आहे ती प्रोएक्टिव्हली, सक्रियपणे मोडून जो जो या राज्यामध्ये राहतो, मराठी भाषा आणि संस्कृतीवर प्रेम करतो, तो आपला आहे आणि त्याला सोबत घेतलं पाहिजे, ही भूमिका ठेवली पाहिजे. ॲब्सोल्युटली. आणि आत्ता माझ्या मते आपली ही चर्चा आणखीन इंटरेस्टिंग होईल जेव्हा आपण 4 तारखेच्या निकालानंतर पुन्हा एकदा भेटूयात, आणि त्यावेळेस आपल्याकडे आणखीन फ्रुटफुल गोष्टी मायक्रो लेवलला आणखीन बोलायला असतील. पण सर, खूप धन्यवाद की तुम्ही आज वेळात वेळ काढून बोललात आणि ह्या सगळे हे जे अंडर करंट्स आहेत हे मांडलेत, हे सांगितलेत त्याबद्दल. आणि आपण पुन्हा एकदा नक्की भेटूयात लोकसभेच्या निवडणुकांच्या रिझल्ट नंतर. आणि मला छान वाटलं हर्षदा, थँक्यू. तुमच्याशी खूप दिवसांपासून खरं आपली बातचीत राहत होती, पण सध्या माझ्या वेगळ्या पॅरलली जे चाललंय त्याच्यातनं तुला तुझ्या नवऱ्याला आणि बाळाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल पण खूप धन्यवाद. पण आपण नक्की पुन्हा कनेक्ट होऊयात आणि याच मुद्द्याला पुढे घेऊन जाऊयात. नक्की भेटू. थँक्यू.